महापालिका निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आचारसंहिता लागू असताना भाजप आणि शिंदे गटाने शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेऊन आचारसंहिता भंग केल्याचा आरोप करत त्या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली, अशी माहिती शिवसेना उबाटाचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. पहा ते काय म्हणाले. शासकीय विश्रामगृहामध्ये जर बघितलं तर महानगरपालिकेची निवडणूक लागली, आचारसंहिता लागली आहे. जळगाव शहरामध्ये त्या ठिकाणी शासकीय विश्रामगृहामध्ये 2 दिग्गज नेत्यांची मीटिंग त्या ठिकाणी चालू आहे. काय कसं पाहता तुम्ही? आत्ताच आमच्या जिल्हा प्रमुखांनी त्याबाबत तक्रार दाखल केलेली आहे. जर शासन करते अशा पद्धतीने जर वागायला लागले तर बाकीच्या सामान्य लोकांनी कोणाकडे पाहायचं? जिथे आचारसंहिता लागल्यानंतर त्या नियमाचं काटेकोरपणे पालन हे शासनकर्त्यांनी करायला पाहिजे, मंत्र्यांनी करायला पाहिजे. पण हे जळगाव आहे, आपण पाहिलं इथे सगळ्या गोष्टी नियम धाब्यावर ठेवून कामं चालतात. त्याच्यामुळे त्याची पुनरावृत्ती परत जळगावमध्ये या शासनकर्त्यांनी केली आहे आणि त्याची दखल आमच्या जिल्हा प्रमुखांनी घेऊन त्याबाबत रीतसर तक्रार दाखल केली. काय तक्रार दाखल केली आणि कोणाकडे? आयुक्तांकडे तक्रार दाखल केलेली आहे, सॉरी कलेक्टरांकडे, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे की आचारसंहितेचा भंग करून शासकीय जी जागा आहे त्याचा वापर करण्यात आला आहे. त्यावर मंत्री गिरीश महाजन असे बोलले की माझी ट्रेन लेट होती, मला वॉशरूमसाठी तर थांबावं लागलं. मला वॉशरूमसाठी 2 तास कोण थांबत नाही ना. 1:30 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत वॉशरूम मध्ये थांबण्यासारखं एवढं काय गंभीर आजार त्यांना झाला की त्यांना 2.5 तास वॉशरूम मध्ये थांबायला लागलाय. त्याच्यामुळे मला वाटतं 2.5 तास वॉशरूम मध्ये थांबणं म्हणजे बैठका वॉशरूम मध्ये घेतल्या का असा प्रश्न निर्माण होतो की नाही? 2 माणसांना घेऊन आणि सोबत बाकीच्या मंत्र्यांना सुद्धा वॉशरूम मध्येच घेऊन जावं लागलं का? आमदार होते, मंत्री होते आणि आपल्याला आपल्या माध्यमातून मला वाटतं तुम्ही दाखवले सुद्धा आहे की कशा गाड्या आल्या, कसे उतरले, कसे 2-2.5 तास बसले. त्यांना उत्तर काय, खोटा बोलला पण रेटून बोलला, हा त्यांचा कार्यक्रम आहे पहिला. चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका.